श्री स्वामी समर्थ. मेष राशी 27 एप्रिल ते 3 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडतील? नशिबाची साथ मिळेल का? करिअरमध्ये प्रगती होईल का? आर्थिक स्थिती सुधारेल का? नातेसंबंधात गोडवा वाढेल की काही तणाव निर्माण होईल? चला जाणून घेऊया मेष राशीचा हा आठवडा कसा असेल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नव्या ऊर्जेचा आणि सकारात्मक बदलांचा संकेत देणारा ठरणार आहे. या काळात तुमच्यातील धाडस, आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची जिद्द अधिक प्रबळ होईल. काही नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्येक संधीसोबत काही आव्हानेही येतील, त्यामुळे संयम आणि शहाणपणाने निर्णय घेणे आवश्यक ठरेल. या आठवड्यात तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या मेहनतीचे फळ हळूहळू दिसू लागेल आणि अनेक अपूर्ण कामे पूर्णत्वाकडे जातील. कुटुंब, करिअर आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला अधिक समाधान मिळेल. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी नवीन दिशा, आत्मविश्वास आणि यशाची चाहूल देणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात करिअरच्या बाबतीत तुमच्यासाठी नवीन संधींचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. नोकरीत असलेल्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल, तसेच तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. एखाद्या नवीन प्रोजेक्टची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते, ज्यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. व्यावसायिक लोकांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. काही अडथळे येतील, पण तुमचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता यामुळे तुम्ही त्यावर सहज मात कराल. थोडी धावपळ होईल, पण त्याचे फळ गोड मिळेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक ठरेल. अचानक काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, जसे की जुने अडकलेले पैसे परत मिळणे. खर्च वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः घरगुती गरजांसाठी, पण त्याचवेळी उत्पन्नाचे नवीन स्रोतही तयार होतील. गुंतवणूक करताना थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मित्र किंवा नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळू शकते. एकूणच पैशांच्या बाबतीत संतुलन राखण्याची गरज आहे. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमसंबंधात गोडवा आणि जवळीक वाढण्याचा हा काळ आहे. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यातील गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील, पण एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. संयम ठेवून संवाद साधल्यास सर्व काही सुरळीत होईल. मित्रांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. घर आणि कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण उत्साही आणि सकारात्मक राहील. एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो, जसे की शुभकार्य किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचा यशस्वी क्षण. घरातील जबाबदाऱ्या वाढतील, पण तुम्ही त्या योग्य प्रकारे पार पाडाल. कुटुंबियांसोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. काही जुन्या मतभेदांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. आरोग्य आणि मानसिक स्थिती. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा चांगला आहे, पण थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. थकवा आणि तणाव जाणवू शकतो, त्यामुळे पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे. योग, ध्यान किंवा व्यायाम यांचा अवलंब केल्यास तुम्हाला ऊर्जा मिळेल. आहारावर लक्ष ठेवा आणि अनियमित सवयी टाळा. मानसिकदृष्ट्या तुम्ही स्थिर राहाल, पण नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल, सॅम्पल आणि मेहनतीचे चांगले फळ मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यशाची चिन्हे दिसतील. नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल. शिक्षक आणि मार्गदर्शकांचे सहकार्य मिळेल. थोडा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे, कारण तुमच्यात यश मिळवण्याची पूर्ण क्षमता आहे. नशीब आणि संधी. या आठवड्यात नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी मिळाल्यास त्याचा फायदा घ्या. प्रवासाचे योग येऊ शकतात, जे फायदेशीर ठरतील. तुमचे निर्णय योग्य ठरतील आणि त्यातून लाभ होईल. उपाय. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम सूर्याय नमः मंत्राचा जप करा. मेष राशीसाठी हा आठवडा प्रगती, आनंद आणि संधींनी भरलेला आहे. करिअरमध्ये यश, आर्थिक सुधारणा, नातेसंबंधात गोडवा आणि मानसिक समाधान मिळेल. काही लहान अडथळे येतील, पण तुमचा आत्मविश्वास आणि मेहनत यामुळे तुम्ही त्यावर मात कराल. हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक बदल घडवणारा ठरेल. या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींना कष्ट आणि परिणाम याचा सुंदर अनुभव येणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे न घडल्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवू शकते, पण जसजसा आठवडा पुढे सरकेल तसतसे परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. तुमचा आत्मविश्वास आणि जलद निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं स्थान मिळवून देईल. कामाच्या ठिकाणी तुमची ओळख मजबूत होईल, तर आर्थिक बाबतीतही हळूहळू स्थैर्य निर्माण होईल. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवणे गरजेचे आहे, कारण छोट्या गोष्टीवरून मोठे गैरसमज होऊ शकतात.
आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतली तर संपूर्ण आठवडा ऊर्जेने भरलेला जाईल. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला शिकवण, अनुभव आणि पुढे जाण्याची प्रेरणा देणारा आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास हा काळ तुमच्यासाठी प्रगतीचा मजबूत पाया ठरू शकतो. तुमचा आठवडा मंगलमय जावो. धन्यवाद.